ज्यांची आपण सहकार्याने आशीर्वाद मागण्याकरता त्याचे यशस्वी उपमुख्यमंत्री ऊर्जावान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी सोबत आमचे लोकप्रिय उमेदवार सुनील मेंढेजी यांचे आगमन झालेलं आहे। जे उपस्थित उभे झालेले आपण सर्वांना विनंती आहे की आपल्या खुर्चीवर बसून जावं। कृपया बसा सर्व। जिकडे खुर्च्या तुझीच आहेत ते जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी खुर्चीवरती आपलं स्थान ग्रहण करावं। या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे यशस्वी ऊर्जावान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। विजय संकल्प सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आता निवडणुकीकरता या ठिकाणी आलो आहे, पण लवकरच एका जलपूजना करता आणि दुसऱ्या भूमिपूजना करता देखील मी या ठिकाणी येणार आहे। मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार विजय भाऊ यांच्या प्रयत्नातून आपण 23 फेब्रुवारी 2019 ला धापेवाडा उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन केलं होतं आणि इंजिन मध्ये कोणालाही बसायला जागा नसते। यांच्या इंजिन मध्ये केवळ यांना आणि यांच्या परिवाराला बसायला जागा आहे। एक कलकत्त्याकडे ओढते तर दुसरं त्या ठिकाणी अहमदाबादकडे ओढते, त्यामुळे यांची ट्रेन हलतही नाही, डुलतही नाही आणि पुढेही जात नाही। अशी ठप्प झालेली ट्रेन हे राहुल गांधींच्या जवळ आहे आणि म्हणून पर्याय आता एकच उरला आहे, तो पर्याय म्हणजे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या नेतृत्वात आपली महायुती। आणि आपण ज्यावेळी सुनील मेंढेंना कमळाचं बटन दाबून मत देतो, हे मत केवळ सुनील मेंढेंना नसतं, सुनील मेंढेंच्या माध्यमातून माननीय मोदी साहेबांना आपण त्या ठिकाणी मत देत असतो। हे मत मोदी साहेबांना थेट जातं। बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी देश बदलला। केवळ 10 वर्षात मोदीजींनी 25 कोटी गरिबांना गरिबी रेषेच्या वर आणलं। जगाच्या पाठीवरचा एक विक्रम आहे। जगातले अर्थतज्ञ म्हणतात केवळ 10 वर्षात 25 कोटी गरिबांचं जीवन बदलू कसं शकतं, पण ते मोदीजींनी करून दाखवलं। आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून 20 कोटी लोक असे आहेत की जे कच्च्या घरातनं झोपड्यातनं पक्क्या घरात राहायला मिळाले। 55 कोटी लोक असे आहेत की ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं, मोदीजींमुळे आज त्यांच्या घरी शौचालय। 50 कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी गॅस नव्हता, त्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा। माता भगिनींना चूल फुकत धुवा हात घेत घेत स्वयंपाक करावा लागायचा। आज त्यांच्या घरी गॅसचं सिलेंडर मोदीजींनी दिलं। 60 कोटी लोक असे आहेत स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर त्यांच्या घरामध्ये पिण्याचं पाणी येत नव्हतं। माता भगिनींना हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर किंवा नदीवर जावं लागायचं। अशा 60 कोटी लोकांच्या घरात शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून मोदीजींनी केवळ 10 वर्षांच्या ठिकाणी पोहोचवलं। आज आपण पहा, जवळपास 55 कोटी लोक असे आहेत की ज्यांना आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा इलाज मोफत केला। कुठलेही ऑपरेशन असो, कुठलाही इलाज लागो, एक नवा पैसा त्यांना लागला नाही। आज आम्ही अनेक ठिकाणी जातो, म्हातारे लोक येऊन भेटतात आणि आम्हाला म्हणतात, साहेब मोदीजींमुळे जिवंत आहे, माझ्या ऑपरेशनला 3 लाख रुपये लागणार होते। घरच्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला 3 लाखाचं ऑपरेशन करायचं तर घरच विकावं लागेल, त्यापेक्षा आता पुष्कळ वर्ष जगलो गेलं तर काय फरक पडतो। पण त्याच वेळी मोदीजींची आयुष्यमान भारत योजना समजली आणि एकही पैसा लागला नाही। माझं ऑपरेशन झालं, आज माझा पुनर्जन्म झालाय, तो नरेंद्र मोदीजींमुळे झालाय हे सांगणारे लाखो लोक आज या ठिकाणी। आज
आपल्या घरचे जे बुजुर्ग आहेत, या बुजुर्गांना मोदीजींच्या माध्यमातून ज्या सिनियर सिटीजनला आवश्यक गोष्टी आहेत, कानाचं यंत्र पाहिजे तर कानाचं यंत्र, कवळी पाहिजे तर कवळी मिळते, चष्मा पाहिजे तर चष्मा मिळतो, चालायला स्टिक पाहिजे तर स्टिक मिळते, कमोड पाहिजे तर कमोड मिळतो, सगळ्या प्रकारच्या गोष्टी मिळतात. आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी प्रोस्थेटिक लेग आणि प्रोस्थेटिक हँड याची व्यवस्था केली. जे दिव्यांग चालू शकत नव्हते ते मोटरसायकल चालवू शकतील अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे कृत्रिम पाय लाखो दिव्यांगांना मोदीजींच्या योजनेतून त्या ठिकाणी लावण्यात आले. आज आमच्या माता भगिनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे. मोदीजींनी 85 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि आमच्या माता भगिनींना आपल्या पायावर उभं केलं. आणि एवढंच नाही तर मुद्रा सारख्या योजनेमध्ये आमच्या युवांकरता मोदीजींनी 50 कोटीपेक्षा जास्त आमच्या युवांना 10 लाखापर्यंतचं कर्ज बिनव्याजी बिना तारणाचं हे त्या ठिकाणी दिलं. आणि माता भगिनींनो, याच्यामध्ये 60% महिला आहेत की ज्या आज आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आणि एक गोष्ट आपण लक्षात घ्या, मोदीजी असं म्हणतात, एक पुरुष जर पायावर उभा राहिला, आणि एवढंच नाही तर राजू भाऊ, आता या मंचावर महिला कमी आहे, पण आता हे चालणार नाहीये. मोदीजींनी आता महिलांना 2026 नंतर लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आरक्षण दिलंय. आता पुढच्या काळात 50% महिला मंचावर आपल्याला घ्याव्याच लागणार आहे, कारण मोदीजींनी सांगितलं महिलांच्या शिवाय देश चालणार नाही. त्यामुळे समाजातले सगळे लोक आज बघा, आमच्या शेतकऱ्यांना मोदीजींनी 6,000 रुपये त्या ठिकाणी किसान सन्मान निधी दिला. आपण राज्यातर्फे 6,000 रुपये दिला, 12,000 रुपये किसान सन्मान निधी आज आमच्या शेतकऱ्यांना मिळतो. आमच्या शेतकऱ्यांना मायक्रो युरिया, नॅनो युरिया त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आणि पुढच्या काळामध्ये विशेषतः मोदीजींनी सांगितलंय की पुढच्या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात हमीभाव वाढवून आणि भंडारणाची व्यवस्था करून शेतकऱ्यांचं कल्याण करण्याकरता केंद्राचं सरकार हे पूर्णपणे कटिबद्ध आहे. आज आपण पाहू शकतो वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांकरता मोदीजींनी केल्या. त्याच्यामध्ये आज आपण फसल बीमा योजना असू द्या, त्या ठिकाणी भंडाराची योजना असू द्या, त्या ठिकाणी खरेदीची योजना असू द्या. 10 वर्षामध्ये युपीएच्या सरकारमध्ये जेवढ्या शेतमालाची खरेदी झाली त्याच्या 10 पट जास्त शेतमालाची खरेदी ही आपल्या सरकारमध्ये त्या ठिकाणी 10 वर्षापासून केली. आणि भंडारा गोंदियात सगळ्यांना माहिती आहे की आमच्या धानाच्या शेतकऱ्याला 20,000 रुपयाचा बोनस हा त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून दिला. माननीय एकनाथरावजी शिंदे असतील, अजितदादा पवार असतील, मी असेल, प्रफुल्लभाई असतील, आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. आणि ही मदत आज आपण केली. एवढंच नाही तर आता सौर कृषी वाहिनी योजना आपण आणतो आणि या योजनेच्या अंतर्गत पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये भंडारा गोंदिया सहित महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज अखंडित आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची तयारी आता आम्ही सुरू केली. त्यामुळे बंधू भगिनींनो, मोदीजींच्या नेतृत्वात अनेक 10 लाखाचा मुद्रा लोन आता 20 लाख होणार आहे. आणि दुसरी महत्वाची योजना मोदीजींनी आणली आहे. कोविड पासून मोदीजी 80 कोटी लोकांना मोफत रेशन देत आहे. मोदीजींनी सांगितलं पुढचे 5 वर्ष 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात येईल. त्यांच्याकडनं 1 पैसा घेतला. मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणली आहे. 1 कोटी लोकांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केला. या योजनेमध्ये प्रत्येकाच्या घरावर सोलर पॅनल लागणार आहे आणि प्रत्येकाला 300 युनिट पर्यंतची वीज ही फ्री मिळणार आहे.